स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत। एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। महादेवी हत्तीनेला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदेडी मठासोबत हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। महादेवी हत्तीसाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षकार होणार। नांदेडी मठाने याचिका दाखल करावी, सोबत सरकारही याचिका दाखल करेल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील बैठकीत निर्णय। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, हायकोर्टात सरकारने आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी। गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग भरवीर पर्यंत जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी। प्रकल्प आखणी आणि भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मंजुरी। स्वयंरोजगारासाठी तरुणांना 5 ते 10 लाख रुपयांचं कर्ज मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। आयटीआय किंवा कोणत्याही पदवीधराला याचा लाभ घेता येणार। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उद्यापासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। 7 तारखेला इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठी सुद्धा जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्ली वारी। पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सूत्रांची माहिती। आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजप आमदार परिणय फुकेंची दिलगिरी। कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत, मंत्री उदय सामंतांची इच्छा। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर अजितदादांसारखा सक्षम नेता मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला आनंदच होईल, राऊतांची प्रतिक्रिया। भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात याचिका दाखल। मनसे नेते सुदाम कोंबडेंकडून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीची याचिका दाखल। दुबेंनी मराठी माणसाची माफी मागावी, सुदाम कोंबडे यांची मागणी। नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून येस बँक कर्मचाऱ्याला मारहाण। एका ग्राहकाचा जेसीबी ताब्यात घेऊन बँकेने परस्पर लिलाव केल्याचा आरोप। मनसैनिकांनी बँकेच्या नावाच्या पाठीला काळं फासलं। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। काल आदित्य ठाकरेंकडून बीडीडीमधील सर्व घरांची पाहणी। सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंचं विधान। आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश। आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद, जनतेला न्याय कसा मिळणार, आमदार रोहित पवार यांचा सवाल। आरती साठे यांचा भाजपसोबत संबंध नाही, जानेवारी 2024लाच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे। भाजपकडून स्पष्ट, रोहित पवारांनी माहिती घेऊन आरोप करण्याचा सल्ला। उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील थरालीमध्ये ढगफुटी, काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यामध्ये। 4घांचा मृत्यू, 50 ते 60 लोक बेपत्ता झाल्याची माहिती। भारतीय लष्कराकडून बचाव कार्य सुरू। उत्तराखंडमधील ढगफुटीचा पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांकडून आढावा। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून घटनेची माहिती घेतली गेली। दुर्घटनेमध्ये प्रभावित झालेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना, मोदींचं ट्विट। हजारांकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार। ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल अभिनंदन। हर हर महादेवच्या घोषणा।